माणगाव तहसीलदार व बीडीओ यांच्या लेखी आश्वासक मध्यस्थीवर विश्वास ठेवून खांडपाले रस्ता अतिक्रमण विरोधी माणगाव तालुका बौद्ध समाजाचं उपोषण तूर्तास स्थगित. खांडपाले बौद्धवाडीसह संपूर्ण माणगाव तालुका बौद्ध समाज न्यायाच्या प्रतीक्षेत. शासनाच्या निष्पक्षपाती अंमलबजावणीकडे सर्व न्यायप्रिय जनतेचा आणि आंबेडकरी बौद्ध समाजाचं लक्ष केंद्रित. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील खांडपाले या गावातील रहिवासी श्री पंढरी शांताराम बोले यांनी खांडपाल बौद्धवाडीत जाणाऱ्या दैनंदिन रहदारीच्या रस्त्यावर आपल्या राहत्या घराचे ग्रामपंचायतीची परवानगी न घेता वाढीव अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण केल्यामुळे खांडपाले बौद्धवाडीत जाण्याचा पिढीजात सार्वजनिक रहदारीचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशांची सर्वार्थाने फार मोठी कोंडी आणि सामाजिक कुचंबना झाली आहे. त्यांना आपल्या दैनंदिन उदरनिर्वाह व उपजीविकेसाठी दैनंदिन कामकाजांसाठी कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या वस्तीत ये जा करण्यासाठी या रस्त्याव्यतिरिक्त दुसरा अन्य पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. याबाबतची लेखी तक्रार खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाला खांडपाले ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक मनोहर शितकर, पंचायत समिती बीडीओ, तालुका प्रशासन व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन सदरचे बांधकाम ग्रामपंचायत अधिनियम 1958-52(1) चा भंग तथा उल्लंघन करून केल्याचं प्रशासनाला दिसून आलं. सदरचे बांधकाम करण्यासाठी संबंधित घरमालक श्री पंढरी शांताराम बोले यांनी संबंधित ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी घेतली नाही. त्यामुळे ते बांधकाम पूर्णपणे अवैध, अनधिकृत, बेकायदेशीर असून ते सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावरील अतिक्रमण आहे असं शासनाने घोषित केलं आणि ते दिलेल्या मुदतीत ग्रामपंचायत प्राप्त अधिकार कलम 53 नुसार लवकरात लवकर पाडून खांडपाले बौद्धवाडीत जाणारा सार्वजनिक रहदारीचा रस्ता मोकळा करावा असं शासनाने संबंधित यंत्रणेला आदेश पारित केले आहे. तसेच संबंधित ग्रामपंचायतीने अतिक्रमण करणारा संबंधित घरमालक यांना सदरच्या बांधकामासह सार्वजनिक रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ पाडावं अशी नोटीस बजावून सूचना दिली. मात्र दोन्हींकडून अद्याप प्रत्यक्षात कारवाई अथवा बांधकाम पाडून सार्वजनिक रस्ता पूर्ववत मोकळा करून देण्याची अंमलबजावणी झालेली नाही. सदर प्रकरणाला तब्बल 4 महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतेही अतिक्रमण विरोधी ठोस कारवाई करण्यात आली नाही. वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून सदर संवेदनशील प्रकरणाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. खांडपाले बौद्धवाडीतील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार सदर रस्ता अतिक्रमण प्रकरणी 2018 पासून आम्ही शासन स्तरावर तक्रार, पत्रव्यवहार करून सनदशीर मार्गाने लढा देत आहे. मात्र हे प्रकरण राजकीय हस्तक्षेपामुळे, वरदहस्तामुळे प्रलंबित आणि अनिर्णित राहिलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दोन समाजात जातीय द्वेष आणि तेढ निर्माण करून सलोखा बिघडवणार आहे. सदर संवेदनशील आणि गंभीर प्रकरण शासन स्तरावर सनदशीर मार्गाने सोडवण्यासाठी खांडपाले बौद्धवाडी आणि संपूर्ण माणगाव तालुका बौद्ध समाजाच्या माध्यमातून सोमवार दिनांक 4 मे रोजी माणगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या संवेदनशील प्रकरणात माणगाव तहसीलदार माननीय विपिन लोकरे साहेब यांनी उपोषण करण्याच्या तयारीत असलेल्या खांडपाले बौद्धवाडीतील रहिवाशी व माणगाव तालुका बौद्ध समाज बहुपास माणगाव तालुका अध्यक्ष माननीय रवींद्र मोरे, गोरेगाव विभागाध्यक्ष विकास दादा गायकवाड आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन माणगाव तालुका गटविकास अधिकारी शोभदा पाटील यांना फोन केला. परंतु गटविकास अधिकारी शासकीय कार्यक्रमानिमित्त 15 मे पर्यंत बाहेर आहेत असं समजलं. दरम्यान त्यांच्या पदाचा कार्यभार सहाय्यक गटविकास अधिकारी मानसी रहाटे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असल्याने त्यांना तात्काळ तहसीलदार साहेबांनी आपल्या दालनात बौद्ध समाजासमोर बोलावून घेतलं आणि सदर अतिक्रमण विरोधात शक्य तितक्या लवकर ठोस भूमिका घेऊन शासन स्तरावर प्रशासकीय बंदोबस्तात सदरचं अतिक्रमण हटवण्याचे लेखी आश्वासन आदेश काढून त्याची एक प्रत संबंधित शासन प्रशासन आणि उपोषणकर्ता बौद्ध समाजाला देण्याचं सूचित केले. त्याप्रमाणे सहाय्यक गटविकास अधिकारी मानसी रहाटे मॅडम यांनी खांडपाले बौद्धवाडीत जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावरील सदरचं अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण 12 मे 2024 ला शासन प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या शासकीय बंदोबस्तात पाडून खांडपाले बौद्धवाडीत जाणारा रस्ता मोकळा करण्यात येईल असं उपोषणकर्ता बौद्ध समाजाला आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य बौद्धजन, पंचायत समिती तालुका शाखा माणगावचा अध्यक्ष माननीय रवींद्र मोरे आणि माननीय विकासदादा गायकवाड, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग अध्यक्ष तथा विश्वस्त बौद्धजन पंचायत समिती गट प्रतिनिधी गौवा आणि कोका यांना त्या आदेशाची लेखी प्रत देऊन कारवाईची हमी देऊन आश्वासित केली.
आणि नियोजित उपोषण तुर्तास स्थगित करण्याची विनंती केली. त्यामुळे शासनाने जनतेला दिलेल्या आश्वासनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे संपूर्ण माणगाव तालुका बौद्ध समाज आणि तमाम न्यायप्रिय जनतेचं लक्ष लागून आहे. त्यांच्या विनंतीचा मान राखून समाजगुरू माननीय रवींद्र मोरे आणि माननीय विकासदादा गायकवाड यांनी उपस्थित माणगाव तालुका बौद्ध समाजाला उपोषण तुर्तास स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शांततेत आपल्या घरी परतण्याची विनंती केली. सदर उपोषणासाठी बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगावचे अध्यक्ष, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय रवींद्र मोरे साहेब, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विश्वस्त विभाग अध्यक्ष तथा बौद्धजन पंचायत समिती गोवा कोकण प्रांताचे गटप्रतिनिधी माननीय विकासदादा गायकवाड साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ तथा पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग मुंबई विश्वस्त ॲडव्होकेट विलास लोखंडे साहेब, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे माननीय सूर्यकांत कासे सर, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष माननीय रोहन साळवी सर, माणगाव तालुका बौद्ध समाज समन्वय समितीचे माननीय संतोष कासारे सर, सिम्बॉल ऑफ नॉलेजचे अध्यक्ष सुशील कासारे, पंचशील बौद्धजन सेवा संघ गोरेगाव विभाग सचिव संदीप साळवी सर, अशोक गायकवाड बोकस अध्यक्ष निजामपूर विभाग, सुनील मोहिते, जितू पवार, आदित्य मोहिते, प्रवीण तांबे, विशाल मोरे, लक्ष्मण मोरे, रोहन साळवी, स्वप्नील साळवी, बबन हाटे, विजय जाधव, रोहन साळवी, रामदास जाधव, संदेश मोरे, श्रीधर तांबे, रमेश घोगरे, जगन्नाथ तांबे, वत्सला मोरे, संजय मोरे, संजीवनी मोरे, सुबोध मोरे, सुशीला मोरे, प्रेमा साळवी, सोनका लोखंडे, दिनेश लोखंडे, सुजल लोखंडे, प्रकाश लोखंडे, सुरेश लोखंडे, पुष्पा लोखंडे, शैलेश लोखंडे, पंकज लोखंडे, पल्लवी लोखंडे, अनिता लोखंडे, विजय लोखंडे, नितेश लोखंडे, नमिता लोखंडे, यशवंत लोखंडे, योजना लोखंडे, निर्मला साळवी, भारती साळवी, संतोष मोरे, तन्वी मोरे, मनोहर लोखंडे, संतोष साळवी, स्वप्नील मोरे, नरेश मोरे, राहुल तांबे, राजेश तांबे, वैभव लोखंडे, रोहित लोखंडे, श्रेयस लोखंडे, दीप्तेश लोखंडे, सुदेश जाधव, उमेश जाधव, विजय मोरे, सागर गायकवाड, शैलेश तांबे इत्यादी शेकडो समाज बांधव आणि भगिनी वर्गाचा ताफा उपस्थित होता. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.